सध्या MSME प्रमोशनल काउन्सिल ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्यासाठी काम करते. थोडासा बॅकड्रॉप सांगते मागचा की ह्या क्षेत्रात का उतरले ते. सुरुवातीला 12वी झाल्यानंतर कुठे पंत्या रंगवून 2 रुपयाची पंती 50 रुपयाला विक रंगवून असा कॉन्फिडन्स आला की आपण कोणाच्या हाताखाली काम नाही करू शकत, आपण आपलं स्वतःचं असं काहीतरी विश्व निर्माण करायचं. तेव्हा काही फार परिस्थिती नव्हती, त्यामुळे होईल ती गोष्ट करायचा प्रयत्न चालू होता की ह्याच्यातनं आपण कसे जास्तीत जास्त पैसे मिळवू. त्याच्यानंतर शूटिंग लाईनमध्ये गेले, तिथे काम केलं, पण 17-18 तास काम करायला लागायचं. मुंबईला जा, हैदराबादला जा, बेंगलोरला जा, ताकद नाही राहायची. नंतर असं वाटायचं पर डे मिळत होता 3000, छान वाटायचं, मजा वाटायची, आता बंगला घेऊ, गाडी घेऊ अशी स्वप्न दिसली. पण एवढा त्रास व्हायचा की ती सहनशक्ती संपली. नंतर MBA केलं. MBA केल्यानंतर एका IT कंपनीमध्ये जॉब केला. एक्सपिरियन्स नव्हता, त्यामुळे त्यांनी 6000 पगार दिला आणि 6000 पगार देताना 3ऱ्या महिन्यालाच त्यांनी पगार नाही दिला. म्हटलं आपलं नशीबच फुटकं आहे, म्हटलं काही खरं नाही, म्हणून दुसरीकडे ट्राय करायला गेले. पण तिथेही असंच झालं, नवीन कंपनी होती, ते सरच पळून गेले. नंतर तिथलेच एक सर आणि मी मिळून एक छोटीसं स्टार्टअप केला. ते जे सॉफ्टवेअर SMS करायचं, SMS मार्केटिंग वगैरे करत होतो आम्ही. तर लोकांना त्यांचं मार्केटिंग करायचं असेल तर 8000चं पॅक 16000ला विकायचो. छान वाटायचं, आपल्याला 8000 मिळतात एका पॅकेजमध्ये, पण स्टॅबिलिटी नव्हती किंवा कन्सिस्टन्सी नव्हती पैसे येण्यामध्ये. कुठेतरी असं वाटलं की MBA करून मी करू शकेल, पण मला जॉब नव्हता करायचा 100%. पण कुठेतरी एक सरळ अशी लाईन मिळत नव्हती. लग्न झालं, त्याच्यानंतर 2-3 वर्ष गॅप झाला. व्हिडिओज बघत होते आणि मिस्टरांना सांगितलं की मला शेअर मार्केटचा क्लास करायचं. म्हटलं बघूया करून काहीतरी. तर सासूबाई होत्या घरात. आम्ही दोघांनी 1 महिना कंप्लीट क्लास केला. मी एक 30 दिवसाचा ऑप्शन ट्रेडिंगचा. तर सासूबाईंना सांगितलं की ती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा क्लास करायला जाते म्हणून. रोज ते म्हणायचे ही जातीय कुठे, ही जातीय कुठे. त्याच्यानंतर जेव्हा खरं ॲक्च्युअल ट्रेडिंग करायला लागले, 1000 रुपयांनी सुरुवात केली. 1000चे 2 झाले, 2चे 4 झाले, 4चे 35,000 झाले. त्याच्यानंतर सासूबाई म्हणाले ही करतीये काय नक्की, नाही का, बसतीये रोज लॅपटॉप पुढे. जरा कॅन्डल ग्रीन व्हायला लागली की अरे जा ना बाबा वर, जा ना बाबा वर असं व्हायचं. आणि कॅन्डल ग्रीन झाली की तोंड पडायचं की बापरे आपला एवढा लॉस झाला म्हणून. 4 लाख रुपये कमवले, पण त्यातले 2-2.5 लाख गेले पण 1.5 महिन्यात. आत्ता ऑक्टोबरमध्ये क्लास केला मी. पण कुठेतरी अशी म्हणजे भीती वाटली की जेव्हा ते मायनसमध्ये पैसे गेले ना, तेव्हा म्हटलं संपला आपला कार्यक्रमच झाला म्हटलं आता. आणि कुठल्या तरी टेलिग्राम चॅनलवर, म्हणजे माझं असं नाही, रादर सगळ्यांचंच असं होत असेल की ह्या ग्रुपला कॉल आला, अरे घेईस तोवर तो वर पोचलेला पण असतो, किंवा इकडचा टेलिग्राम बघू का, आत्ता कॉल घेऊ का, पुट घेऊ, घेईपर्यंत मार्केट वर किंवा खाली कुठेतरी गेलेलं असतं. त्याच्यानंतर मिस्टर आणि मी असंच एकदा इन्स्टाला चेक करत होतो. आय थिंक मी 12वीला असताना तुमचा एक व्हिडिओ बघितलेला, 2016-17चा वगैरे असेल. तेव्हा क्रूड ऑइलचा तुमचा एकाचा रिव्ह्यू होता की मला 3 लाख प्रॉफिट झालं म्हणून. पण तेव्हा असं वाटलं की बापरे आपल्याकडे आत्ता एवढे पैसे नाही आहेत, आपण नाही जाऊ शकत. पण ते म्हणतात ना की मुहूर्त लागतो प्रत्येक गोष्टीला होण्यासाठी, तर तो आत्ता सडनली झाला. आम्ही गेल्या महिन्यात बुकिंग केलं. मिस्टर म्हटले नाही, तुमचा जो स्टॉकचा जो व्हिडिओ होता तो बघितला, म्हटलं नाही, केलं तर इंट्राडेच करायचं, दुसरं काहीच नाही करायचं म्हणून. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा डिसाईड केलं, बुकिंग केलं अनुजा मॅम बरोबर, आम्ही दोघं महिनाभर असं डिस्कस करत होतो, बरोबर करतोय ना आपण, बरोबर करतोय ना, काही चुकत नाही ना आपलं. 4 दिवसापूर्वी थोडा एक प्रॉब्लेम झाला होता घरी, त्यामुळे तेही मला म्हणत होते की काय करायचं, आपण जायचं आहे ना सायली नक्की. म्हटलं नाही जायचं, म्हटलं काही होऊ दे तिकडे, पण जायचं म्हटलं. पहिल्या दिवशी कुठेतरी असं वाटलं की काय माहिती आपल्याला जमतंय का नाही किंवा काय, पण ज्या दिवशी स्टॉप लॉस आणि एंट्री कुठे घ्यायची हे ज्या दिवशी कळलं, त्या दिवशी म्हटलं बास आपल्याला हेच पाहिजे, दुसरा काहीच नको. आणि इतका कॉन्फिडन्स आला आहे की आमच्या दोघांचं बोलणं झालं, 2 दिवसात सेटअप घेऊ आणि सोमवारपासून ट्रेडिंग चालू करू. एवढा कॉन्फिडन्स माझ्यासारखा बाकी सगळ्यांना पण आला असेल 100%. थँक्यू सर, तुमच्यामुळे एवढं.